नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली शक्ती या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज इथे आपल्या एक काकूने आपला चांगला अनुभव शेअर केलेला आहे. तो अनुभव मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहे. तर 6 वर्ष झाली होती तरी त्यांच्या मुलीचे लग्न जमत नव्हते. काकू या एक स्वामी भक्त होत्या, तरी त्यांच्या हातून काही चुका झाल्या होत्या. स्वामी भक्त असूनसुद्धा अशा काही चुका त्यांच्या हातून झाल्या होत्या. त्यामुळेही त्यांच्या मनात हे येत होते की कदाचित त्या चुकांमुळे सुद्धा आपल्या मुलीचे लग्न जमत नसावे. म्हणून काकूंसोबत असा काही अनुभव आला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या स्वामी माऊली शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका. तर चला, आपल्या काकूंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. तर काकूंनी सांगितलं, स्वामींच्या कृपेने आमच्या घरात कशाचीच कमी नव्हती. सर्व व्यवस्थित सुरू होते. स्वामी कृपेमुळे घरात सुख समृद्धी भरपूर होती. पण मीपणा हा भरपूर येऊन गेला होता. कारण स्वामी कृपेमुळे जे मिळाले होते त्याची किंमत आम्हाला राहिली नव्हती. आम्हाला एवढा मीपणा येऊन गेला होता की आम्ही कोणाला 1 रुपयाही दान केला नाही. जरी अशी वेळ आलीच तरी आम्हाला कोणाची गरज नाही असे वाटायला लागले होते. आणि असे अन्नदान करून वा दान करून काय होते असे वाटायचे. आणि नकळतपणे माझ्याकडून अनेकांचे मनही दुखावले गेले असतील. तर असे 6 वर्ष झाली मुलीचे लग्न जमवण्यासाठी सर्व प्रयत्न करून झाले. सर्व म्हणजे तिची पत्रिका दाखवून झाली. ज्योतिषीने सांगितली जी पूजा सांगितली होती ती करून झाली. आणि असे नाही की स्थळ येत नव्हते. स्थळ पण चांगली येत होती. पण या ना त्या कारणामुळे ती निघून ते लग्न काही जमत नव्हते. आता सर्वांना तर हे माहीत झाले होते की गेली 6 वर्ष आम्ही मुलीचे लग्न जमवत आहोत. तरी काही क्षुल्लक कारणाने म्हणा किंवा काही निमित्त मात्रे म्हणा लग्न जमत नव्हते. आणि एवढेच काय, या कारणामुळे सुद्धा आता लग्न जमायला अवघड दिसत होते. ही गोष्ट माझ्यासोबत घडली. असेच सगळे व्यवस्थित सुरू असताना एके दिवशी अचानक माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन गेला. डॉक्टरांनी सांगितले की फर्स्ट स्ट्रोक येऊन गेला आहे, म्हणजे पहिला अटॅक येऊन गेला आहे. हे ऐकूनच माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. आम्ही तर रेग्युलर रुटीन चेकअप करत होतो, तरी पण हे असं घडणं म्हणजे माझ्यासाठी एक धक्काच होता. आपल्यासोबत हे काय होत आहे हे समजतच नव्हते. सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक आपल्या हातून एवढी कोणती मोठी चूक झाली हे उमजतच नव्हते. कारण सांगितले ना मी की माझ्यात मीपणा हा खूप आलेला होता. माझे पती नेहमी सांगायचे की तू अशी का वागतेस, आपल्याला जे काही मिळाले आहे ते सर्व स्वामी कृपेमुळेच, मग तू अशी का वागतेस. झालेही तसेच होते. आमच्या इथे स्वामींची पालखी आली होती आणि त्यांच्यामधील एकाने माझ्याकडे 4 किलो तांदूळ मागितले होते. ते एवढे काही मागत नाही, पण कदाचित स्वामीही माझी परीक्षा बघत असतील. पण आलेल्या मीपणामध्ये मी त्यांना ते देण्यास नकार दिला व स्वामींच्या नावाखाली असे काही ढोंग करू नका म्हणून बजावले. ही माझी सर्वात मोठी चूक झाली होती. आणि आपल्या हातून झालेल्या या चुकीमुळे मला नेहमी पश्चाताप होत होता. या चुकीचा मला केव्हा पश्चाताप झाला, जेव्हा माझ्या मुलीचे लग्न जमत नव्हते. माझ्या पतीसोबत असे घडले तेव्हा पण मला हे समजत नव्हते की याचे मी प्रायश्चित्त कसे करू. याचे मी महाराजांकडेही माफी मागितली होती आणि महाराजांना सांगितले की महाराज, अहंकारात व मीपणामध्ये माझ्याकडून चुका झाल्या आहेत, त्या मला मान्य आहे. आणि मग मी केंद्रामध्ये जाऊन अन्नदानही केलं. यथाशक्ती माझ्याकडून जेवढं होईल ते दानही केलं. मी खूप वेळेला केंद्रात गेले, पण तिथले दादा काही केल्या मला भेटत नव्हते. खूप काही केंद्रांमध्ये असं प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम असतो, तर ते दादा काही केल्या मला भेटत नव्हते. तिथल्या एका दादाला मी त्यांच्याविषयी विचारले तर त्यांनी मला सांगितले की त्यांचा काही येण्याची काळवेळ फिक्स नसते. ते कधीही येतात, कधी तर 15-15, 20-20 दिवस येतही नाही. तुम्हाला काही अर्जंट काम आहे का. तर मी त्यांना सर्व सांगितले की कसं माझ्या मुलीचे लग्न जमत नाही आहे, मी खूप प्रयत्न करून थकले वगैरे. मिस्टरांच्या कंडिशनविषयी सांगितले. तर त्यांनी मला स्वामींच्या रूपातच सर्व काही मार्गदर्शन केले. त्यांनी मला सांगितले सर्व व्यवस्थित असूनही गेली 6 वर्ष लग्न जमत नाही, तर गाणगापूर येथे जाऊन गुरुचरित्राचे संक्षिप्त स्वरूपातील 3 दिवसाचे तिच्याकडून पारायण करून घ्या. जर तिला जमत नसेल तर तुम्ही केलेही तरी चालेल. त्यासाठी तुम्हाला 3 दिवस तिथेच थांबावे लागेल. असे केले तर तुमच्या मुलीचे लग्न लवकरात लवकर जमेल. हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले व स्वामींनीच आपल्याला हा मार्ग दाखवला असेल असे वाटू लागले.
घरी येऊन मी माझ्या पतीला सर्व सांगितले व आपण लवकरात लवकर गाणगापूरला जाऊ असे बोलले. माझे पती तर खूप खुश झाले. ते तर अक्कलकोट व गाणगापूरला जायला नेहमीच तयार असतात. आमच्याकडे गाडी वगैरे तर होतेच. आम्हीही लगेच निघालो. आमच्यामध्ये असा वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. एकदम पॉझिटिव्हिटी आली होती आणि आता गाणगापूरला जाऊन सर्व चांगलंच होईल असे वाटू लागले. तिथे पोहोचल्यावर मी मुलीला सर्व मार्गदर्शन केले की पारायण कसे करायचे वगैरे, कारण मी जरी नेहमी पारायण करत असले तरी तिची ही पहिलीच वेळ होती आणि पारायण करत असताना माझ्या मुलीला जे अनुभव आले ते काही वेगळेच होते. असं म्हणतात ना की आईवडिलांच्या कर्माची फळे ही मुलांना भोगावी लागतात, तसेच काही माझ्या मुलीसोबत झाले होते. पण माझ्या मुलीचा यात काहीही दोष नव्हता आणि झाले तसेच. 12-12:30ची जी वेळ असते तिथे ती असते भिक्षेची आणि आम्हीही तिथे भिक्षा मागू लागलो. तेव्हा मला एकाने पिठलं भाकरी दिली आणि माझ्या मुलीला एकाने, जे की ब्राह्मणच होते, त्यांनी बेसनाचा लाडू दिला आणि तिच्यासोबत हे तिसऱ्या दिवशीच घडलं. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळालं, भिक्षा तर मिळालीच, पण तिसऱ्या दिवशी जे तिला मिळालं तो होता बेसनाचा लाडू. महाराजांच्या रूपातच त्यांनी तिला तिसऱ्या दिवशी लाडू दिला असेल. तिने लगेच मला येऊन सांगितले. मी तिच्या लाडूकडे बघून तिला विचारले की तुला कोणी दिला, कारण आम्ही तर सोबतच होतो आणि सोबतच भिक्षा मागत होतो. मग मला पिठलं भाकरी भेटली आणि तिला लाडू. तर ती म्हणाली, आई ते एकाने दिला, पण ते तर जवळपास कुठे दिसत नव्हते. आम्ही सर्वीकडे शोधले, परंतु ते काही आम्हाला दिसले नाही. तर माझ्या लक्षात आले की महाराजच असतील, जे की त्यांनी आशीर्वाद रूपात तिला हा लाडू दिला. अशा प्रकारे 3 दिवस पारायण करून आमच्याकडून यथाशक्ती जेवढे शक्य होईल तेवढे दान केले. 3 दिवस पारायण करून नंतर त्याची सांगता केली आणि आमच्याकडे काही केळी होती तेही तिथे वाटली आणि असं सर्व करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. घरी आल्यावर अगदी काही दिवसातच खूप छान असं स्थळ आलं आणि मुलीचं लग्नसुद्धा झालं. यावरून मला समजले की स्वामी महाराजांनी मला दाखवून दिले की ज्याच्यावरती तू एवढा गर्व करत आहेस ते क्षणिक आहे. कधी तुझ्या हातून निघून जाईल तुला समजणारही नाही. आणि आता हे मला चांगलेच समजले होते. स्वामी महाराजांनी गाणगापूरला माझ्या मुलीला साक्षात्कार दिला आणि खरंच तिचं खूप छान झालं. तिला छान मुलगाही, तिला म्हणजे ज्यासोबत तिचं लग्न ठरलं होतं तो मुलगाही छान मिळाला. आमच्यासोबत जे घडलं ते कोणासोबतच घडू नये. स्वामी महाराजांनी माझ्या हातून झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त करून घेतले आणि त्यामुळेच माझी त्यांच्यावरती श्रद्धा अजून दृढ झाली. श्री स्वामी समर्थ. बघितलं स्वामी भक्तांनो, काकूंना जो अनुभव आला तो त्यांनी आमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला पण जर का असा अनुभव आमच्यासोबत शेअर करायचा असेल तर तुम्ही शेअर करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.